नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? अगदी मस्त मजेत आहात ना? मजेत राहा, निवांत राहा आणि अभ्यास करत राहा. तर आपण 11 फिजिक्स लॉज ऑफ मोशनचा एक्झरसाइज बघतोय. त्यातला क्वेश्चन 3 आपण सोडवत होतो. त्यातला 10 पर्यंत झालेले आहेत. आता 11वा क्वेश्चन बघूयात. ओके, सम सोडवतोय आपण. अ बॉल ऑफ मास 100 ग्रॅम ड्रॉप ऑन द ग्राउंड फॉर 5 मीटर bounces repeatedly. During every bounce 64% of the potential energy is converted into kinetic energy. Calculate the following. सो तिथे तुम्हाला काही पॉईंट्स कॅल्क्युलेट करायला दिलेत. वन बाय वन आपण बघूयात. कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन एक्सेट्रा. पहिला प्रॉब्लेम समजून घेऊयात. अ बॉल ऑफ मास 100 ग्रॅम, एक 100 ग्रॅमचा बॉल आहे, तो वरून टाकला फ्रॉम 5 मीटर, 5 मीटर उंचीवरून टाकला, तर तो बाउन्स होतोय रिपीटेडली, परत बाउन्स होतोय. ड्युरिंग एव्हरी बाउन्स, प्रत्येक बाउन्सला त्याची 64% पोटेन्शियल एनर्जी आहे ती कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होते. ओके, सो आपल्याला जे काय फाइंड आउट करायला विचारले, पहिला विचारलंय कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. ओके, सो त्याचा प्रॉब्लेम आहे इथं, तुम्ही बघू शकता किंवा तुमच्याकडे पुस्तक असेलच. सो पहिला आपल्याला काढायचं आहे कोएफिशियंट of restitution. Okay, ठीक आहे. So let us find that is E. So we have to find out E here. So कसं मिळवायचं? सो आपल्याकडे E चा एक फॉर्म्युला आहे. सो E is what? That is nothing but the minus V upon U. ओके, बेसिकली सगळ्यांना कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन म्हणजे काय असेल आहे ते बेसिक्स त्याचं माहीत आहे. ओके, सो मायनस व्ही अपॉन यू. व्ही म्हणजे त्याची फायनल व्हेलॉसिटी आणि यू म्हणजे त्याची इनिशियल व्हेलॉसिटी त्या बॉलची. ठीक आहे. सो याच्यावरून याच्या आपण स्क्वेअर्स घेऊयात. सो लेट्स टेकिंग स्क्वेअर्स ऑफ बोथ साइड्स. हियर ई स्क्वेअर, हियर मायनस व्ही, दॅट इज ऑल्सो व्ही स्क्वेअर और यू स्क्वेअर. सो यू विल गेट द व्हॅल्यू व्ही स्क्वेअर इज इक्वल टू ई स्क्वेअर यू स्क्वेअर. ओके, सो बाय टेकिंग सो तुम्हाला व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू काय मिळाली? ई स्क्वेअर यू स्क्वेअर. ठीक आहे. नाव बघा, याच्यात काय करतो आपण, याला एका कायनेटिक एनर्जीच्या इक्वेशन मध्ये तयार करतो. एवढं सगळं कशासाठी करतोय आपण? याला आपल्याला कायनेटिक एनर्जीच्या इक्वेशनच्या फॉर्म मध्ये आणायचं. सो कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय? 1/2 1/2 mv स्क्वेअर. 1/2 m हे आहे तिकडं. सो इकडं आपल्याला आपण काय करू, दोन्ही बाजूंना 1/2 m ने मल्टिप्लाय करू. सो मल्टिप्लाइंग बाय 1/2 m ऑन बोथ साइड्स. सो इकडं मल्टिप्लाय करू, तसं सिमिलरली हा ई स्क्वेअर वेगळा करू आणि वेलॉसिटी जिथं आहे तिथं मल्टिप्लाय करू. असं आपण केलं तर चालतंय, दोन्ही बाजूला करतोय आपण. ओके, आता ही जी आहे दॅट इज वॉट 1/2 mv स्क्वेअर, ही फायनल कायनेटिक एनर्जी आहे. सो के ई एफ, यू कॅन कॉल इट एज द एफ इज इक्वल टू ए स्क्वेअर इन टू दॅट इज इनिशियल कायनेटिक एनर्जी. इनिशियल. ओके, आणि याला आपण फायनल म्हणू. सो ई स्क्वेअर काय मिळालं तुम्हाला? के ई फायनल डिवायडेड बाय के ई इनिशियल. ओके, सो ते काय म्हणतात, इनिशियली त्याच्याकडे 100% सपोज एनर्जी आहे, कायनेटिक एनर्जी आहे, तर त्याच्याकडं फायनल किती राहत्या? 64%. किती पर्सेंट? 64%. ओके, सो 64 विच मीन्स that is nothing but the 0.64. okay, so e square किती आलं? 0.64. आफ्टर टेकिंग एक काम करूयात आपण, इथं स्क्वेअर रूट घेऊयात त्याचे. सो याचं स्क्वेअर रूट घेतलं ई स्क्वेअरचं, याचं स्क्वेअर रूट आलं 8 डिवायडेड बाय ह्याचा 100चा. 1 सेकंड. ठीक आहे, याला स्क्वेअर रूट जाईल. ई इज इक्वल टू 64चं स्क्वेअर रूट, दॅट विल बी 8 अँड फॉर 100 इट विल बी 10. सो यू विल गेट द व्हॅल्यू ॲज ई इज इक्वल टू 0.8. okay, so coefficient of restitution is nothing but the 0.8. okay, now next see second B काय आहे? B speed with which the ball comes up from the ground. B आहे speed with which the ball comes up from the ground after third bounce. After
थर्ड बाउन्स. ओके, ठीक आहे. तर तिसऱ्या बाउन्स नंतर तर हे कसं फाइंड आउट करूयात, आपल्याला याचा अर्थ आपल्याला V3 फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो आपल्याकडे एक इक्वेशन आहे इथे इक्वेशन काय बनेल बघा. हे जर इक्वेशन तुम्ही मिळवलं तर इथे इक्वेशन मिळेल V इज इक्वल टू मायनस ई, त्याला मॉडिफाय केलं, हा यू मायनस यू म्हणून मायनस यू इकडं आला, सो V दॅट विल बी मायनस ई यू, हे असं इक्वेशन. ठीक आहे. सो सपोज आफ्टर फर्स्ट बाउन्स, आपण जर ते इक्वेशन बनवलं तर काय बनेल, V1 इज इक्वल टू मायनस ई यू. ओके, नाउ आफ्टर फॉर सेकंड बाउन्स ते इक्वेशन काय बनेल, V2 दॅट विल बी मायनस ई V1, कारण की सेकंड बाउन्ससाठी इनिशियल व्हेलॉसिटी V1 असणार आहे. सो हे आपण V1 ची व्हॅल्यू इथं पुट करू, मायनस ई इंटू मायनस ई यू. सो यू विल गेट मायनस ई मायनस मायनस प्लस ई स्क्वेअर यू, that is V2. Now after third bounce it will be V3, that is minus E V2. So minus E square U, V2 is what, E square U, so you will get minus E cube U. Okay, so that is what the velocity after third bounce. So you have the value of E, and what is U? U is nothing but the under root 2gh, where the h is equal to 5 meter and g is equal to 10 meter per second square. हे आपल्याला इथं कन्सिडर करायचं आहे. ओके, थोडंसं पेन बदलूयात आपण. सो V3 काय मिळेल आपल्याला, मायनस ई क्यूब यू. सो मायनस ई, वेअर इज ई हिअर 0.8 चा क्यूब इंटू यू इज अंडर रूट 2 इंटू जी आहे 10 इंटू एच आहे 5. सो 8 चा क्यूब किती आला, 512 आणि किती 0 1 2 3 0 पॉईंट हे आलं हे. ओके, इंटू 2 इंटू 10 25 जा 100. So under root 100 that will be 0. मायनस आहे हे, इकडं आपण मायनस विसरलो लिहायचं, हे मायनस आहे, मायनस येणार हे सगळं. ओके, 512 इंटू 10, सो यू विल गेट मायनस 5.112 मीटर पर सेकंड. ओके, सो इट इज, what is the answer, 5.12 meter per second. Now next is what, next see impulse given by the ball to the ground during this bounce. Impulse find out करायचं आहे. Now C is what here, C impulse given by bounce, impulse given by the ball to the ground, impulse given by ball at third bounce म्हणतो मी. Okay, so now what is the impulse, J is what, change in momentum. So change in momentum is what, initial momentum. Okay, minus final momentum, or you can say final momentum minus initial momentum. जेव्हा final momentum जास्त असेल तर तो घ्यायला पाहिजे आपल्याला. ओके, ठीक आहे. सो इथं काय येणार व्हॅल्यू, m can say मास सेमच आहे ना, सो mv3 मायनस mv2. ओके, कारण की फायनल मोमेंटम जे आहे ते V3 बाउन्स असणार आहे, बरोबर. सो मोमेंटम म्हणजे काय, मास इंटू वेलॉसिटी. सो त्याचा फॉर्म्युला mv3 मायनस mv2. सो मास इज व्हॉट, मास त्या ऑब्जेक्टचं मास किती आहे, 100 ग्रॅम. ओके, सो ऑब्जेक्टचं मास आहे 100 ग्रॅम. आपल्याला ते काय करावं लागेल, कन्वर्ट करावं लागेल इथं. सो मास कुठेतरी आपण लिहूया इथं. ओके, हिअर मास ऑफ बॉल इज इक्वल टू
100 ग्रॅम. सो 100 ग्रॅम म्हणजे किती झालं, 100 इंटू 10⁻³ kg. सो यू विल गेट व्हॅल्यू m इज इक्वल टू 100 इंटू 10⁻³ म्हणजे पॉईंट इकडं 1 इंटू 10⁻1 असं म्हणू. ओके, 2 पॉईंट इकडे सरकवले तर kg एवढं आहे ते. म्हणजे 0.1 kg आहे ना ते. 100 ग्रॅम म्हणजे 0.1 kg. ठीक आहे, हे असं केलं तरी चालेल. इथंच डायरेक्ट लिहूयात आपण. एवढं करण्यापेक्षा इथंच लिहितो. 100 ग्रॅम इज 0.1 kg. ह्याच्यात काय करूयात बघा, हा फॉर्म्युला आहे. ओके, सो या फॉर्म्युल्यात सगळ्या व्हॅल्यू पुट करू आपण. मास काढून घेतलेला आहे 0.1 kg. ठीक आहे, सो लेट्स सी डेल्टा पी इज इक्वल टू, पहिला याला सिम्प्लिफाय करू. एम V3 किती आहे, V3चा फॉर्म्युला बघा, -E क्यूब U. ओके, मायनस V2 किती आहे, V2 इथं E²U. सो याच्यातनं E²U कॉमन, E²U कॉमन काढू शकतो. मायनस पण बाहेर काढू आपण कॉमन. सो मायनस बाहेर काढलं, M कॉमन काढलं, E²U कॉमन काढलं. आतमध्ये काय राहिलं बघा, इकडं फक्त एक E राहिला आणि मायनस मायनस प्लस होणार आणि इकडं 1 राहील. ओके, सो आता पुट करू व्हॅल्यू. मायनस एमची व्हॅल्यू किती आहे, 0.1 इंटू E किती आहे, 0.8चं स्क्वेअर टू U किती आहे, U दॅट इज 10. मला वाटतं इथं आपण फाइंड आउट केलं ना, √2GH फॉर व्हॅल्यू आहे त्याची 10 व्हॅल्यू येणार. 10 इंटू E आहे 0.8 प्लस 1. ओके, सो हे कॅल्क्युलेट करा. हे बघा कॅल्क्युलेट करून व्यवस्थित. सो इथं तुम्हाला किती आन्सर मिळेल त्याचं. आफ्टर कॅल्क्युलेटिंग दिस यू विल गेट द व्हॅल्यू -1.152 मीटर पर सेकंड. ओके, सो दॅट इज द इम्पल्स. नाव नेक्स्ट त्यांनी काय विचारले, ॲव्हरेज फोर्स एक्झर्टेड इन 250 मिलीसेकंड. ओके, सो आपल्याला फोर्स काढायचा आहे. ॲव्हरेज फोर्स एक्झर्टेड इन 250 मिलीसेकंड. ओके, सो 250 मिलीसेकंड म्हणजे 250 इंटू 10⁻³ सेकंड. एका मिलीचा अर्थ असतो 10⁻³. ठीक आहे, सो फोर्सचा फॉर्म्युला काय, F इज इक्वल टू J/T, चेंज इन मोमेंटम पर युनिट टाइम, दॅट इज वॉट द फोर्स अकॉर्डिंग टू द न्यूटन सेकंड लॉ. सो J इज वॉट हियर, -1.152 divided by time is what, 250 into 10⁻³ So by calculating this, you have to calculate it with a log table. You will get the value as, that is -4.609 Newton. Okay, just calculate it that value with the help of log table. So you will get the value -4.609 Newton. 609 Newton. Okay, so that is the force here. Now last, E is here average pressure for a area. Okay, so you have to find out the average pressure. Average pressure for area. Okay, now what is the pressure? Pressure is nothing but the force upon area. For area किती दिलाय त्यांनी, that is 0.5 centimeter square. Here area is 0.5 centimeter square. ओके, याला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल मीटर स्क्वेअर मध्ये. सो 1 सेंटीमीटर स्क्वेअरची व्हॅल्यू असते 10⁻⁴. सो 0.5 इंटू 10⁻⁴ हे आलं मीटर स्क्वेअर. कन्वर्जन रेट व्यवस्थित लक्षात ठेवा. सो फोर्स इज वॉट, -4.609 divided by area is 0.5 into 10⁻⁴. So by calculating this with the help of log table, you will get the value as 9.216 into 10⁻⁴.
9.21. आता इथं आपण मॅग्निट्यूड घेतो. ओके, सो ॲक्च्युली फोर्सचा मॅग्निट्यूड घेतो, त्यामुळे ह्याची जी मॅग्निट्यूड ऑफ फोर्स आहे हे येणार 4.609 न्यूटन. सो इथं पण आपल्याला त्याचा मॅग्निट्यूड घ्यायचा. सो ती व्हॅल्यू आपल्याला मिळेल 9.216 इंटू 10⁻⁴. ओके, न्यूटन पर मीटर स्क्वेअर असं हे मिळालं तुम्हाला प्रेशर. ओके, सो असे याचे आन्सर्स आहेत. नेक्स्ट हे डेल्टा पी, इकडं V3. ओके, आणि हा ई. तर हे असे मोठा क्वेश्चन आहे. क्वेश्चन 3 मधला हा 11th आहे. 11th आहे. ठीक आहे, तर पॉज करून व्यवस्थित लिहून घ्या हे. ठीक आहे, तर पुढचा प्रॉब्लेम बघा. अ स्प्रिंग बॉल ऑफ मास, 12th प्रॉब्लेम आहे. अ स्प्रिंग बॉल ऑफ मास 0.5 kg इज ड्रॉप फ्रॉम सम हाइट. On falling freely for 10 seconds, it explodes into two fragments of mass ratio 1:2. The lighter fragment continues to travel downward with the speed of 60 meters per second. Calculate the kinetic energy supplied during the explosion. So problem समजून घेऊयात बघा. पहिला एक स्प्रिंग बॉल आहे. ओके, स्प्रिंग बॉल आहे. लेट इज स्प्रिंग बॉल ऑफ मास 0.5 kg, 0.5 kg. Then it is dropped from some height on falling freely for 10 seconds. So हे फ्री फॉल होत आहे त्याचा 10 सेकंदासाठी. फॉर टाइम इज इक्वल टू 10 सेकंड. देन इट एक्सप्लोर्स इनटू 2 फ्रॅगमेंट्स. तर बॉलचे 2 तुकडे झाले. ओके, असे 2 तुकडे झाले. हा इकडे जाईल, हा इकडे जाईल. Now the lighter fragment in for the mass ratio of, याला सपोज M1 म्हटलं, हा M2 असेल. सॉरी, हा M2 घेऊयात मोठा, हा M1 घेऊयात. त्यांचा मास रेशो कसा आहे 1:2. सो M1:2 M2 आहे 1:2 रेशो. द लाइटर फ्रॅगमेंट कंटिन्यूअस टू ट्रॅव्हल डाउनवर्ड विथ द स्पीड. लाइटर फ्रॅगमेंट हा त्याचं जे स्पीड आहे, लेट्स से दॅट इज V1, 60 मीटर पर सेकंड. आणि हेवियर फ्रॅगमेंट काहीतरी स्पीडने जाईल. तर तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? कॅल्क्युलेट द कायनेटिक एनर्जी सप्लाइड ड्युरिंग द एक्सप्लोजन. ओके, ठीक आहे. सो पहिला याच्यातलं गिवन काय काय बघा. तर हे जे 2 छोटे छोटे तुकडे आहेत हे या पूर्ण तुकड्यापासून बनलेत, बरोबर. सो M1 प्लस M2 दॅट इज इक्वल टू 0.5 kg. नाउ व्हॉट इज द रेशो हियर? M1:2 M2 is equal to 1:2. It means M1 is equal to x, let us say that is 1x, and M2 is equal to 2x. So put that value in the equation here. So x plus 2x we will get 0.5. So 3x is equal to 0.5, that is 1/2 into, that is 3 here in the denominator into 1/2. So you will get the value. हे आपण पुढच्या स्टेपला करूया. तिथं 1/2 तसंच ठेवून लिहूयात. x is equal to 1/2 into 1/3. So x will be 1/6. Okay, so x is what? 1/6. Therefore M1 is 1/6 kg and M2 is what? 2 into 1/6, that will be 1/3 kg. Okay, so M1 असेल तो 1/6 kg असेल, M2 असेल तो 1/3 kg असेल. ठीक आहे, आता आपल्याला याच्यात काय फाइंड आउट करावं लागेल बघा. ह्याचं जे इनिशियली ते स्टेट ऑफ रेस्टला होतं, इथून परत ते फ्री फॉलमध्ये पडलं, त्यानंतर या पॉईंटला त्याचे एक्सप्लोजन झालं आणि 2 तुकडे झाले, बरोबर. सो इनिशियल स्पीड काय असेल? U1 दोन्ही पार्टिकलचं. इथं तर 0च असणार आहे ते U, आणि इथलं स्पीड आपल्याला पहिला मिळवावं लागेल. त्यानंतर मग आपल्याला हे फायनल स्पीड मिळून जाईल इथं मोमेंटमचा जर यूज केला तर आपण. ठीक आहे, सो बघा हे स्पीड कसं मिळवणार आपण? न्यूटनचा फर्स्ट लॉ आहे आपल्याकडे, V इज इक्वल टू U प्लस AT. आपल्याकडे इनिशियल स्पीड आहे U 0 प्लस A इज वॉट? ए वरून खाली पडलंय, A म्हणजे ते ॲक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असणार, दॅट इज 10. इथं आपण G लिहूयात किंवा 10, वेअर दी G इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड.
इंटू टाइम इज 10 सेकंड. टाइम किती आहे बघा 10 सेकंड. सो यू विल गेट द व्हॅल्यू 100 मीटर पर सेकंड. दॅट इज V. ओके. आता आपल्याला V2 फाइंड आउट करायचं. सो V2 फाइंड आउट करायला आपल्याकडं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटमचं एक इक्वेशन आहे. m1 v1 प्लस m2 v2 इज इक्वल टू m1 u1 प्लस m2 u2. आता हे जे दोन ऑब्जेक्ट आहेत त्यांच्यासाठी इनिशियल v ही व्हेलॉसिटी असणार आहे, जी सेम असणार आहे आणि हे मात्र वेगवेगळं असणार आहे. सो u1 u2 जो असेल तोच तुमचा, ॲक्च्युली इथं आपण फक्त u म्हणूयात आणि ह्याला आपण u1 इज इक्वल टू u2 असं म्हणूयात. ठीक आहे. सो हा m1 u1 जो आहे तो vच आहे प्लस m2 तो पण vच आहे आणि m1 v1 प्लस m2 v2 असं थोडंसं आपण इक्वेशन मॉडिफाय केलं. ठीक आहे. नाव m1 किती आहे, मास 1 दॅट इज 1/6 kg, 1/6 इंटू v1 इज वॉट, v1 किती आहे 60. ओके. प्लस m2 इज वॉट 1/3 kg इंटू v2 किती आहे तो आपल्याला माहित नाही, तो फाइंड आउट करायचा आहे, इज इक्वल टू m1 1/6 इंटू v किती आहे 100 प्लस m2 दॅट इज 1/3 इंटू 100. ओके. सो 100 कॉमन काढू शकतो आपण इकडं. आतमध्ये राहिलं 1/6 प्लस 1/3. इकडं आपण 10 प्लस v2/3 तसंच ठेवू शकतो. इकडं 100 इंटू 3 1 जा 3 प्लस 6 18 दॅट इज 100 इंटू 9/18. ओके. सो हे किती झालं 9 1 जा 9 2 जा 50 दॅट विल बी 50 अँड हियर v2 डिवायडेड बाय 3 आणि हे जे 10 आहे 10 प्लस v2 डिवायडेड बाय 3 10 प्लस v2 डिवायडेड बाय 3 हे 10 पलीकडे जाईल. ओके. सो इकडं मायनस होईल. सो हे झालं 40. सो v2 मिळाला तुम्हाला 40 इंटू 3 दॅट इज 120 मीटर पर सेकंड. ओके. सो v2 किती मिळाला तुम्हाला 120 मीटर पर सेकंड. सो ही व्हॅल्यू आपण आता आपल्याला काय काढायचं इथं, लॉस इन कायनेटिक एनर्जी किती सप्लाय केली ती काढायची. सो चेंज इन कायनेटिक एनर्जी काढायची आपल्याला. सो चेंज इन केई फाइंड आउट करायचं. चेंज इन केई काय असेल, दॅट इज इक्वल टू फायनल केई मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी. ओके. सो फायनल कायनेटिक एनर्जी काय असेल, फायनल कायनेटिक एनर्जी 1/2 फायनल कायनेटिक एनर्जी ही येणार. आता हे फायनल स्पीड आहे आणि हे इनिशियल स्पीड आहे. ओके. सो आपण काय काय काढू शकतो, 1/2 इथलीच काढायची आपल्याला. 1/2 फायनल m1 v1 स्क्वेअर प्लस 1/2 m2 v2 स्क्वेअर. ओके. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला दोन्ही मासेसाठी अप्लाय केला. मायनस 1/2 m1 v1 स्क्वेअर 1/2 असं म्हणू m1 u1 स्क्वेअर प्लस 1/2 m2 u2 स्क्वेअर. ओके. सो याच्या ज्या काय व्हॅल्यू असतील त्या आपण पुट करूया तिथं. सो काय काय व्हॅल्यू आहेत बघा. मास हे 1/2 इंटू m1 ची व्हॅल्यू काय आहे, m1 दॅट इज 1/6 इंटू v1 इज वॉट, v1 60चा स्क्वेअर प्लस 1/2 m2 किती आहे 1/3 इंटू v2 आहे 120चा स्क्वेअर. ओके. थोडंसं हे मी पुसतो इकडं लिहितो. मायनस 1/2 1/3 इंटू u1. हां, आता त्याचं इनिशियल जे स्पीड असेल ते दोघांचं सेमच असेल. दोघांचं इनिशियल स्पीड किती असेल तुमचं, हे त्याचं इनिशियल झालं ना आता. सो हे किती आहे तुमचं 100 मीटर पर सेकंड. सो हे u1 आणि u2 काय बघा v आहे ना. सो एक काम करू, ते आपण कॉमन बाहेर घेऊयात. प्लस हे 1/2 इंटू m2 आहे 1/6 सॉरी m1 आहे 1/6 m2 आहे 1/3
इंटू त्याचं जे एक स्पीड आहे इनिशियल ते बाहेर घेतलं आपण 100चा स्क्वेअर. सो इथं कॅल्क्युलेट करा. हे सगळं कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला काय व्हॅल्यू मिळेल, यू विल गेट द व्हॅल्यू, किंवा इथं आपण डायरेक्ट काढूयात 1/12 इंटू प्लस 1/6 इंटू 144,000 माइनस 1/12 प्लस 1/6 इंटू 100 स्क्वेअर. ओके ठीक. सो इकडं काय 12 3 जा 300 प्लस 6 2 जा 12 6 4 जा 6 2 जा 12 6 4 जा 24,000. हे मिळालं तुम्हाला 2,400 मायनस आतमध्ये हे किती आलं तुमचं 6 प्लस 12 डिवाइड 72 इंटू 300 plus 2,400 minus 300 plus 2,400, that will be 2,700 minus 18 divided by 72 into. ओके. सो हे कॅल्क्युलेट करा. You'll get 1/4 value. 4 2 जा 8 remains 2 4 5 जा. So we get the value 2,700 minus 2,500, so that is 200 joule. So that is the change in key. Okay, so असं हे न्यूमरिकल आहे. So therefore change in kinetic energy is equal to 2000 जूल. ठीक आहे. तर हे व्यवस्थित पॉज करून लिहून घ्या. ठीक आहे. पुढचा प्रॉब्लेम बघा. तो प्रॉब्लेम आहे 13वा. A marble of mass 2 meters traveling 2 m. The marble of mass 2 m is traveling at 6 centimeter per second, is directly followed by another marble of mass m with double speed. After collision of the heavier one travels with the average initial speed of the two. Calculate the coefficient of restitution. So आपल्याला coefficient of restitution काढायचं. ओके. सपोज आपण काय करूया, तिथं दोन बॉडीज कन्सिडर करू. दॅट इज सपोज 2m, दॅट इज m मास असणार एक बॉडी आहे, 2m मास असणार एक बॉडी आहे. त्यांचं काहीतरी कोलिजन होत आहे. ओके. तर त्यांचं जे इनिशियल स्पीड आहे, इनिशियल स्पीड किती दिलं आहे आपल्याला, ट्रॅव्हलिंग विथ 2m आहे, तो ट्रॅव्हल करतोय 6 सेंटीमीटर पर सेकंडने. सो याला आपण u1 म्हणूयात. ते आहे 6 सेंटीमीटर पर सेकंड. आणि जे लाइटर बॉडी आहे त्याचं मास आहे इज डायरेक्टली फॉलोड बाय मार्बल विथ डबल स्पीड. सो त्याचा आहे u2 आहे, दॅट इज 12 सेंटीमीटर पर सेकंड. Now after collision the heavier one travels with the average initial speed of 2. कोलिजन झाल्यानंतर त्याला आपण v1 म्हणू. जो हेवियर आहे तो कितीने ट्रॅव्हल करतोय, तो दोघांच्या इनिशियल स्पीडच्या ॲव्हरेजने. सो दोघांचा इनिशियल स्पीड किती आहे 6 प्लस 12 डिवायडेड बाय 2 त्याच्या ॲव्हरेजने. त्याच्या ॲव्हरेज किती येणार, सो 18 डिवायडेड बाय 2 दॅट इज 9 सेंटीमीटर पर सेकंडने ते ट्रॅव्हल करते. ओके. सो आपल्याला काय करायचं, कॅल्क्युलेट दी कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. सो कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन फाइंड आउट करायचं. कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशनचा फॉर्म्युला काय, E इज इक्वल टू v2 मायनस v1 इज इक्वल टू u1 मायनस u2. ओके. हा व्यवस्थित फॉर्म्युला पाठ करून ठेवा. v2 मायनस v1 इज इक्वल टू u1 मायनस u2. ठीक आहे. सो काय करूयात आपण, ठीक आहे. सो इज यासाठी आपल्याला काय लागणार आहे, तर v2 लागणार आहे. नाही तर v2 नाही आपल्याकडे. सो पहिला v2 आपण लॉ ऑफ मोमेंटमनं फाइंड आउट करू. सो
लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम यूज करू. m1v1 प्लस m2v2 इज इक्वल टू m1u1 प्लस m2u2. सो m1 किती आहे, m1 सपोज दॅट इज m1 दॅट इज m2. सो m1 इज 2m इंटू v1 आहे 9 सेंटीमीटर पर सेकंड आहे, त्याला आपण 9 इंटू 10⁻² सेंटीमीटरचं -2 मीटर. ओके, 9 इंटू 10⁻² करावं लागेल. ह्याचं किती आहे, m2 आहे. आता इथं आपल्याला रेशोज घ्यायचे आहेत ना, सो सेंटीमीटरची व्हॅल्यू सेंटीमीटर ठेवली तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. ओके, सो 2m इंटू 9, कारण घ्यायला सुद्धा आपल्याला काही युनिट दिलेलं नाही, 2m दिले, त्यामुळे हे 9च ठेवा. प्लस m2 किती आहे, m2 दॅट इज m इंटू v2 v2 मिळवायचं आपल्याला. सो m1 किती आहे, दॅट इज 2m इंटू u1 6 प्लस m2 m इंटू u2 12. So here you will get the value. So 18m plus v2m आणि इकडे किती येईल 12m plus 12m. So you will get here 24m. Okay, so हे v2m तसंच ठेवा, 18m इकडे आलं मायनस, you will get 24m minus 18, it will be 6m. So v2 that will be 6 सेंटीमीटर पर सेकंड. ओके, सो v2 जे असेल त्याचं जे स्पीड आहे ते किती आहे 6 सेंटीमीटर पर सेकंड. सो आपल्याकडे फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला काय आहे, E इज इक्वल टू दॅट इज v2 मायनस v1. इकडे आहे फॉर्म्युला v2 मायनस v1. v2 किती आहे 6 मायनस v1 इज 9 डिवायडेड बाय, फॉर्म्युला लिहूयात, v2 मायनस v1 डिवायडेड बाय u1 मायनस u2. ओके, सो v2 इज 6 मायनस 9 डिवायडेड बाय u1 6 मायनस 12, you will get the value -3 divided by -6, so that is -1/2, that is 0.5. Okay, so therefore coefficient of restitution that will be E is equal to 0.5. ठीक आहे. सो तसंच आता आपण काय करूयात, नेक्स्ट न्यूमरिकल पण बघूयात. हे तोपर्यंत थांबा, नंतरच लिहून घ्या. लास्ट a 2 meter long wooden plank of mass 20 kg is pivoted or supported from below at 0.5 meter from either end. A person of mass 40 kg starts walking from the one of these two pivots, the farther end. How far can the person walk before the plank topples? तर बघा काय दिले, एक वुडन प्लॅंक आहे, ठीक आहे. त्याला इथं पिवोटिंग केलं, हे जे पिवोटिंग आहे त्याची एकूण लेंथ किती आहे 2 मीटर, आणि हे जे पिवोटिंग केलंय ते 0.5 मीटरला केले, इकडून पण 0.5 मीटरला केले. ओके, सो याचा अर्थ हे मधलं डिस्टन्स किती आलं 1 मीटर. आता ह्याचं जे मास आहे ते किती आहे 20 kg आहे. ठीक आहे. नाउ अ पर्सन ऑफ मास 40 kg स्टार्ट्स वॉकिंग फ्रॉम द वन ऑफ इट्स. हां, तो एक पर्सन आहे सपोज, तो इथं कुठं तरी उभा आहे, त्याचं जे मास आहे ते किती आहे 40 kg आहे. तो इकडून फार्दर एंडला, म्हणजे जो लांबचा एंड आहे तिकडे तो चालत निघालाय. तर त्याला किती डिस्टन्स पर्यंत चाललं पाहिजे, किती डिस्टन्स चाललं पाहिजे जेणेकरून हा जो प्लॅंक आहे तो टॉपल होणार नाही. सो या पॉईंटपासून किती गेलं पाहिजे, थोडक्यात सॉरी इथून किती गेलं पाहिजे, पहिला आपण या पॉईंटपासून काढू. थोडक्यात काय, याची जर फ्री बॉडी डायग्राम काढली आपण, म्हणजे हा ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट आहे. ओके, सो सपोज इथून आहे, इथून काढू आपण पहिला. सो इथून इथं किती डिस्टन्सपर्यंत गेला पाहिजे जेणेकरून ते टॉपल नाही झालं पाहिजे. टॉपल नाही झालं पाहिजे म्हणजे त्याचा जो टॉर्क आहे, टॉर्क तो कसा झाला पाहिजे 0 झाला पाहिजे, समजलं.
म्हणजे हे बघा हा ऑब्जेक्ट आहे, याला इकडून आणि इकडून असे दोन जर इक्वल फोर्सेस अप्लाय असतील तर ते जास्त टॉपल होणार नाही. थोडक्यात आपण काय म्हणतो, टॉर्कची इक्विलिब्रियम केस झाली, ती टॉर्कची इक्विलिब्रियम कंडिशन झाली. ओके, सो आपल्याला काय करायचं, एवढं डिस्टन्स काढायचं. आपण असं मानू की ते डिस्टन्स आहे ते एक्स एवढं डिस्टन्स आहे. किती डिस्टन्स आहे, एक्स एवढं. ओके, सो याचं मुवमेंट आणि टॉर्क म्हणजे काय असतं, ट्विस्टिंग मुवमेंट. सो या पर्सनचा मुवमेंट आणि या वुडन प्लँकचा ह्या पिवोटशी असणारा मुवमेंट हा कसा पाहिजे, इक्वल पाहिजे. सो यू कॅन से समेशन ऑफ टाऊ दॅट शुड बी इक्वल टू 0. सो समेशन ऑफ टाऊ म्हणजे अपवर्ड आणि डाऊनवर्ड दोन्ही टॉर्क जे असतील ते इक्वल पाहिजेत. सो आपण पहिला वुडन प्लँकचा टॉर्क काढू, तो किती येईल, 20 इंटू या पिवट पॉईंटला काढू, हे डिस्टन्स किती येईल, हे डिस्टन्स 20 इंटू 10 करायला पाहिजे आपल्याला इथं, कारण की हे मास दिले फक्त. सो आपल्याला एफ इंटू टॉर्क काय असतो, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. सो हे डिस्टन्स किती आहे, 0.5. फोर्स ऑफ एफ डब्ल्यू म्हणून इज इक्वल टू फोर्स बाय किंवा वेट ऑफ पर्सन आहे, वेट ऑफ पर्सन इंटू त्याचं जे डिस्टन्स आहे या पॉईंटपासून ते किती आहे, एक्स एवढं आहे. सो एफ डब्ल्यू किती आहे, 20 इंटू जी इज 10. फोर्स काय असेल, मास इंटू जी दॅट इज 20 इंटू 10 इंटू 0.5. डब्ल्यू पी किती आहे, वेट ऑफ पर्सन 40 इंटू 10 इंटू एक्स. 10ला 10 कॅन्सल होईल. सो एक्स विल बी 20 इंटू 0.5 दॅट इज 10 डिवायडेड बाय 40. सो 1/4 दॅट इज 0.25. सो हे एवढं डिस्टन्स किती पाहिजे, 0.25 पाहिजे. सो एक्स इज 0.25 मीटर. म्हणजे टोटल त्याला किती चालावं लागेल, 1 प्लस. सो यू कॅन से टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय मॅन इज इक्वल टू 1 प्लस 0.25 दॅट इज 1.25 मीटर. ओके, सो इझी आहे, व्यवस्थित समजून घ्या फक्त. ठीक आहे, तर असे 2 प्रॉब्लेम हे झाले, 4 प्रॉब्लेम आपण या लेक्चरमध्ये घेतले. तुर्तास धन्यवाद. बाकीचे प्रॉब्लेम आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊयात.